जितकं शक्य आहे त्या सर्वांना बोलून अन्नदान करण्याचं त्यांचं जे हे त्यांनी जे व्रत उचललंय हे व्रत त्यांचं 24 तास अखंडित चालू आहे. गर्ल्स हॉस्टेलच्या रूपाने त्यांनी सुरुवात केली आणि आज एका गर्ल्स हॉस्टेलपासून असते 4 गर्ल्स हॉस्टेलचे मालक झालेत. आणि सुदाम बाप्पा शिंदे ही लातूर मध्ये ओळख सांगायची गरज पडत नाही, ही त्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वावर आपलं नाव केलंय. लातूर मध्ये एक शिकण्यासाठी आलेला पालक, आमच्या गोदाकाठचा पालक आज ह्या लातूर मध्ये प्रस्त झाले की त्यांचे आणि सर्वांशी सौहार्दाचे संबंध हे त्यांच्या कारणी आहेत. आणि इथं जमलेले सर्व पालक याचे साक्षीदार आहेत की बरेच दिवसापासून छोट्या गावातून आलेला पालक आज या लातूर सारख्या शहरामध्ये इतकं मोठं नाव त्यांनी केलंय. आमच्या सर्व पालकांच्या वतीने त्यांचं आणखी यापेक्षा मोठं नाव व्हावं अशी आमची चरणी गणरायाचे ते निश्चिम भक्त आहे आणि गणराया त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या नावामागे बप्पा आहे. बप्पाच्या ज्याच्या मागे बप्पा आहे त्याला काही कमी पडणार नाही. विद्येचं दैवत, विद्येच्या बाहेरघरामध्ये विद्येच्या दैवताची अखंड 24 तास सेवा करतात आणि ह्या सेवेपासून त्यांनी नावलौकिक केलंय. या नावलौकिकाचा आणखीन उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी आमची सर्व पालकांच्या वतीने मनोमन इच्छा आहे. आणि आपल्यातलाच एक पालक इतकी प्रगती करू शकतो किंवा इतका पुढे जाऊ शकतो हा या गोष्टीचा आपल्याला सर्व पालकांना अभिमान आहे. आणि जे दरवर्षी पालक कोणाचं ऍडमिशन आहे नाही आहे काही असून कुठलाही भेदभाव न करता सर्व पालकांना आवर्जून या जेवायला या सगळ्या कार्यक्रमाला या सत्कार सन्मान ठेवून सर्वांचं एका दोरीमध्ये गोपण्याचं काम करतात. हे त्यांचं काम सातत्यानं चालत राहावं अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करून त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो अशी सर्व पालकांच्या वतीने गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.